आज मी आहे विट्यामध्ये आणि माझ्याकडे फक्त आहे 100 रुपये. तर 100 रुपयामध्ये आपण आपल्या विट्यामध्ये कसा दिवस घालवू शकतोय तर बघूया चला. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी दीप प्रज्वल. सगळ्यात आधी मी नाश्ता करायला आलो इथं दालचा राईस खाण्यासाठी. इथं दालचा राईस हाफ मिळते आपल्याला 20 रुपयाला. 20 रुपयामध्ये सकाळचा पोटभर नाश्ता झाला म्हणजे अजून काय पाहिजे. तर सकाळचा आपण नाश्ता दालचा राईसवर केलाय. इथं आपलं 20 रुपये मायनस झाले. मागच आपल्याला एक फेमस सॉफ्टी आईस्क्रीम पण दिसतोय. आता दुपारी जर ऊन जास्त वाढलं तर आपण सॉफ्टी पण ट्राय करणार आहे. आता मी तर हा दालचा राईस संपून घेणार आहे. तुम्हाला जर हा दालचा राईस खायचा असेल तर विट्यातून चौंडेश्वरी चौकाच्या बरोबर साईडलाच यांचा हा स्टॉल लागलेला असतोय. इथं आल्यावर तुम्ही हा दालचा राईस एकदा नक्कीच ट्राय करा. आता आपलं पहिलं स्पॉट झालंय आणि आता आपण आलो दुसऱ्या स्पॉट पाशी, जे की म्हणजे खानापूर रोडला असलेला शिवप्रस्थ वडापाव. तर इथं आता आपल्याला मिळणार फक्त 15 रुपयाला वडापाव. आता आपल्याकडे फक्त शिल्लक होते 80 रुपये, त्यातले आता मायनस झाले 15. यांच्या इथं वडापाव खायचं म्हणलं तर इथं स्वच्छता तर असते. आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे यांच्या इथे वडापावसाठी सूर्यफूल तेल आणि डाळीचं पीठ वापरलं जाते. वडापावची पण चव एक नंबर आहे. तुम्ही जर आता हॉटेलला खानापूर रोड असला तर शिवप्रस्थ वडापाव सेंटरला नक्की व्हिजिट करा.